बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज ठाण्यात प्रकट मुलाखत होणार आहे। ठाण्याच्या गडकरी रंगातनमध्ये ही मुलाखत होईल। मुलाखतीमधून ठाण्याबद्दल विजन मांडण्याची शक्यता आहे। नागपुरातही फडणवीसांची मुलाखत होणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाण्याच्या गडकरी रंगातनमध्ये प्रकट मुलाखत होणार आहे। तर नागपूरमध्येही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत होईल। या मुलाखतीमधून ठाणे आणि नागपूरसाठी मुख्यमंत्री आपलं विजन मांडतील। तर ठाण्याच्या गडकरी रंगातनमध्ये ही मुलाखत होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही मुलाखत होणार आहे। मुलाखतीतून ठाण्याबद्दल मुख्यमंत्री आपला विजन मांडण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या मुलाखतीकडे सर्वांचंच लक्ष लागलं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, मुख्यमंत्री फडणवीसांची आज ठाण्यात मुलाखत होणार आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक प्रखर मुलाखत जी आहे ती गडकरी रंगायतन या ठिकाणी पार पडणार आहे। आणि कदाचित देवेंद्र फडणवीस यांची ही जी मुलाखत आहे ही ठाण्यामध्ये पहिल्यांदाच होतीये। त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय अजेंडा ठाणेकरांसमोर मांडतायत, कारण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची ही दुसऱ्यांदा युती जी आहे ती ठाणे महापालिकेवर होतीये। यादी देखील युती झालेली आहे, मात्र जागा वाटप आणि या सगळ्या संदर्भामध्ये किंवा अजेंडा आणि ठाणेकरांचा जाहीरनामा जो आहे तो भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा कालच प्रसारित झालेला आहे। ठाकरे आणि मनसे एकत्र आल्यानंतर पहिल्यांदाच ठाण्यामध्ये ही मुलाखत जी आहे ती देवेंद्र फडणवीसांची होतीये। त्यामुळे ठाण्यामध्ये आल्यानंतर देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलतायत किंवा विरोधकांना निशाण्यावर घेत आहेत का मुलाखतीच्या प्रश्नांच्या दरम्यान, हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र सर्वांचंच लक्ष ठाण्यातल्या या देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीकडे लागलेलं आहे। कुणाल, मात्र या मुलाखतीचं स्वरूप नेमकं कसं असेल? या मुलाखतीमध्ये राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार 2 पत्रकार असतील, ज्येष्ठ पत्रकार आणि एक सेलिब्रिटी असतील, ज्यांच्या मार्फत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले जातील आणि या प्रश्नांची सडेतोड उत्तर देवेंद्र फडणवीस देण्याची शक्यता आहे। निश्चित कुणाल, या संदर्भातले अपडेट आम्ही घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।